हं. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा पेपर नुकताच या ठिकाणी झाला. आयोगाने अत्यंत तत्परतेनं दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी आन्सर की देखील या ठिकाणी जाहीर केली. त्यामुळं आता तुम्हा विद्यार्थी मित्रांना तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत, तर ते या ठिकाणी लक्षात आलं असेल आणि आपण आता 2026 च्या मुख्य परीक्षेला क्वालिफाय झालो की नाही, याचा देखील अंदाज तुम्हाला या ठिकाणी आला असेल. यस, मी हे मान्य करतो, की मागे 2025 चा जो पूर्व परीक्षेचा पेपर झाला, त्यापेक्षा कैक पटीनं हा कठीण पेपर हा 2026 चा होता. तरी देखील विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी बऱ्यापैकी चांगले मार्क आहेत. 100 प्लस मार्क विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. माझ्या संपर्कात जेवढे कोण विद्यार्थी या ठिकाणी आहेत, त्यांनी आपले मार्क सांगितले, तर 100 प्लस मार्क बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आणि त्यामुळं लक्षात असू द्या, आता आपल्याला मुख्य परीक्षेची तयारी या ठिकाणी करणं गरजेचं राहील. ज्या विद्यार्थ्यांना 100 प्लस मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी जराही उसंत न घेता लगेचच मुख्य परीक्षेची तयारीला सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे, आता आयोग हाय स्पीडवर या ठिकाणी गेलेला आहे आणि असा अंदाज या ठिकाणी आहे, की 30 जूनच्या आतमध्येच तुमचा सेकंड आन्सर की आणि डायरेक्टच या ठिकाणी रिझल्ट पण या ठिकाणी प्रिलिम्सचा या ठिकाणी जाहीर करतील. जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल, की आपण 2026 ची मेन्स देणार आहोत की नाही. तुम्हाला 30 जूनच्याच आत या ठिकाणी कळणार आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे, ज्या विद्यार्थ्यांना 100 प्लस मार्क मिळालेले आहेत, 100 आणि 100च्या पुढे, त्या विद्यार्थ्यांनी आतापासून लगेचच या ठिकाणी मेन्सच्या तयारीला सुरुवात करणं गरजेचं या ठिकाणी राहील, हे लक्षात घ्या. कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचा पेपर आहे. मला वाटतं 3-4 तारखेला तुमच्या या ठिकाणी इंग्लिश, मराठीचा या ठिकाणी पेपर आहे लँग्वेजचा. आणि त्यामुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना हे तुमच्या या ठिकाणी मुख्य परीक्षेचं शेड्यूल या ठिकाणी बनलेलं आहे. आयोगाने ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये काय बदल वगैरे काय होणार नाही हे लक्षात असू द्या. म्हणजे आपल्या हातामध्ये जेमतेम 3 ते 4 महिने या ठिकाणी आहेत आणि या 3 ते 4 महिन्यांमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 12 तासाची बैठक करून अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं या ठिकाणी असणार आहे. या 12 तासाच्या बैठकीमध्ये आपल्याला तुमचं ऑप्शनल पेपर पण या ठिकाणी करायचा आहे आणि जीएस 1, 2, 3, 4 पण करायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी, मराठी या ठिकाणी वीक आहे, तो पण घटक तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि निबंध देखील या ठिकाणी करायचा आहे. असा भला मोठा सिलेबस तुम्हाला 3 ते 4 महिन्यांमध्ये कव्हर करायचा आहे. हे लक्षात या ठिकाणी असू द्या. आणि त्यामुळं वेळ जो आहे, हा वेळ वाया न घालवता तुरंत आजपासून लगेचच इथे या ठिकाणी आपल्या मेन्सच्या तयारीला लागणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण हा पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लक्षात घ्या. आणि या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये मेन्सचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. आता 2026च्या परीक्षेला सामोरं जाणारे जे कोण विद्यार्थी आहेत, त्यांनी आधी काय करायला पाहिजे? त्यांनी या ठिकाणी 2025 चा जो पेपर आहे, तर तो पेपर थोडासा एनालिसिस करणं गरजेचं आहे. पेपरच्या एनालिसिस वरनं तुम्हाला हे लक्षात या ठिकाणी येईल, की हो 2026 चा पेपर हा कशा पद्धतीने या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून मग मी इतिहास हा विषय शिकवत असल्या कारणामुळं इतिहास GS1 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळतो. तर ह्या GS1 मधला इतिहास हा जो विषय आहे, तर त्या विषयाशी संबंधित आयोगानं जे काही प्रश्न या ठिकाणी विचारले, तर ते प्रश्न हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं या ठिकाणी असणार आहे. आणि एकूणच GS1 चा पेपर जो आहे, हे आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. आयोग कोणत्या स्टाईलनी, कशा पद्धतीचे प्रश्न विचारतो, ते एकदा आपण घालणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी असणार आहे. तर आपलं हे आजचं सेशन खास यासाठीच आहे, की हा 2025 चा मेन्सचा GS1 चा पेपर हा कशा पद्धतीने या ठिकाणी होता, तर त्याचं या ठिकाणी इथं आपल्याला आकलन करणं हे आजच्या या लेक्चरचा या ठिकाणी उद्देश या ठिकाणी आहे. तर सुरू करतोय मी आजचं महत्त्वाचं सेशन. तर लक्षात घ्या, जनरली तुम्हा सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे, की GS1 चे पेपर जर आपण पाहिला, हा GS1 चा पेपर हा 3 विषयांशी संबंधित या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. तर GS1 हा 3 विषयांशी संबंधित आहे. त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, की इतिहास हा विषय आहे. दुसरा महत्त्वाचा विषय भूगोल आहे आणि तिसरा आहे समाजशास्त्र किंवा सोसायटी. अशा प्रकारच्या 3 महत्त्वाच्या विषयांनी हा सब्जेक्ट किंवा GS1 या ठिकाणी बनलेला आहे. आता बघा, मी इतिहास GS1 बद्दल या ठिकाणी इथे चर्चा करेल आणि आयोगाचा सिलेबस पण तुम्हाला इथं डिकोड या ठिकाणी करून देईल. यापूर्वी पण खूप वेळा आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणाऱ्या बॅचेसच्या द्वारे या ठिकाणी म्हणा, मी इतिहास GS1 चा सिलेबस अनेक वेळा डिकोड या ठिकाणी केलेला आहे. आता फार घेता जस्ट फक्त तुम्हाला
यामध्ये कोणकोण महत्वाचे घटक आहे ते एकदा नजरेखालनं आणून देतो आणि मग आपण 2025च्या मुख्य परीक्षेच्या पेपरवर डिस्कशन या ठिकाणी करूया. ठीक या इतिहास GS1 मध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 6 महत्वाचे घटक आहे आणि आयोगानं बरोबर 2025च्या पेपरला या 6 घटकांनाही एकत्रित करून प्रश्न विचारलेले आहेत हे लक्षात असू द्या. तर 6 घटकांमध्ये आपण पाहू शकतो प्राचीन भारतातील कला आणि संस्कृती आहे लक्षात घ्या. प्राचीन भारतातील कला संस्कृती हा महत्वाचा घटक आहे जो प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी सिलेबस मधला मानला जातो. या कला संस्कृतीच्या सोबतच साहित्य हा देखील एक घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो लक्षात घ्या. जनरली या टॉपिकशी संबंधित हे या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे एन्शियंट इंडियातली आर्ट कल्चर आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे साहित्य जे आहे तर त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जात असतो हे लक्षात असू द्या. त्यानंतर मध्यम युगामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा दुसरा घटक याचा जर आपण या ठिकाणी पाहिला तर तो आहे भक्ती चळवळ लक्षात असू द्या. आता आयोगानं भक्ती चळवळ जो आहे तर या भक्ती चळवळीवर पण प्रश्न विचारलेला आहे 2025च्या पेपरमध्ये लक्षात असू द्या. तर भक्ती चळवळीवर प्रश्न या ठिकाणी आहे हा दुसरा घटक या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो आयोगाच्या सिलेबस मध्ये आपल्याला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास लक्षात घ्या. तर आधुनिक भारत जो आहे तर या आधुनिक भारत हा एक तिसरा महत्वाचा घटक आपल्या या सिलेबस मधल्या या ठिकाणी पाहायला भेटतात. मग या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिशांच्या पॉलिसीज ज्या आहेत तर त्या सर्व पॉलिसीज त्या ठिकाणी इथे येतात आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे उठाव विद्रोह यांचा समावेश हा इथे या ठिकाणी होतो. तर हे आधुनिक भारताचा इतिहास इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याच्यानंतर चौथा घटक जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य लढा लक्षात असू द्या. भारतीय स्वातंत्र्य लढा हा या ठिकाणी चौथा घटक हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो जो आपल्याला इतिहास GS1 चा अभ्यास करताना हा घटक आपल्याला क्लिअर करावा लागतो लक्षात घ्या. स्वातंत्र्य लढा हा चौथा महत्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी दिसतो. याच बरोबर या ठिकाणी पाचवा जो घटक आहे तर तो पाचवा घटक आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत लक्षात घ्या. स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे त्या स्वातंत्र्योत्तर भारत हा आपला सिलेबस मधला या ठिकाणी पाचवा घटक आहे जो आपण 1947 पासून ते 1990 पर्यंतचा कालखंड आहे तर तो घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागतो. स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण 1857च्या उठावापासून ते 1947 पर्यंतचा भारतीय स्वातंत्र्य लढा पाहतो आणि स्वातंत्र्य भारतामध्ये 1947 पासून तर 90 पर्यंत खूप म्हणजे मोदींनी करण्याची गरज नाही परंतु 1990 पर्यंतचा कालखंड आपण इथं अभ्यासासाठी गृहीत धरायचा आहे. आणि सहावा व अंतिम घटक जो आहे तो म्हणजे या ठिकाणी जगाचा इतिहास आधुनिक जग जे आहे त्या जगाचा इतिहास. तर अशा प्रकारचे हे एकूण 6 महत्वाचे घटक आहे इतिहास या विषयाशी संबंधित GS1 मध्ये. आणि गंमत अशी आहे आयोगाने 2025च्या या पेपरमध्ये या 6ही घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत हे लक्षात असू द्या. म्हणजे असा एकही घटक या ठिकाणी नाहीये की ज्या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेले नाहीये. आणि म्हणून मग तुम्हाला हा घटक या ठिकाणी किंवा इतिहास हा विषय हा महत्वाचा आहे आणि हे 6 घटक तुमचे अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. आता नीट समजून घ्या जनरली काय करतात विद्यार्थी नीट पाहून घ्या. विद्यार्थ्यांचं म्हणजे ट्रॅडिशनल मुलांचं काय बघा मुलं काय करतात की प्रिलियमचा आधी अभ्यास करा प्रिलियम पास झाल्यानंतर मग आपण मेन्सचा अभ्यास या ठिकाणी करू असे जे काही विद्यार्थ्यांच्या ठिकाणी आहे तर लक्षात घ्या हा दृष्टिकोन तुम्हाला नापास करण्याकडे नेणार आहे. मी सरळ आता स्पष्टपणे बोलतोय की जर का तुम्ही प्रिलियमच्या नंतर अभ्यासाला सुरुवात केली मेन्सच्या मला नाही वाटत तुम्ही 3 ते 4 महिन्यांमध्ये खूप काही मोठं यश या ठिकाणी मिळवताल खूप काही अचिव्हमेंट या ठिकाणी करताल. तर लक्षात घ्या सिलेबस किंवा हा पॅटर्न जो आहे तो वर्षभर निरंतर अभ्यासाचा या ठिकाणी आहे. जनरली पूर्व परीक्षेला सामोरे जाण्याच्या आधी तुमचा मेन्सचा सिलेबस या ठिकाणी कंप्लीट झालेला पाहिजे असं एकंदर त्या ठिकाणी अनुमान या ठिकाणी असतं. मात्र हरकत नाही परंतु विद्यार्थ्यांनी आताच्या या 2025 आणि 2026 ला आधी प्रिलियम दिली आणि त्याच्यानंतर मेन्सची तयारी केली. तर आता कमी कालखंड आहे या कमी कालखंडामध्ये आपल्याला हे सगळे घटक करणं गरजेचंच आहे. जर प्रिलियम पास झाले तर मेन्सला काहीतरी लिहावं लागेल काहीतरी कामगिरी करावी लागेल आणि म्हणून आता ते तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला त्यांचं तर काही रिझल्टच आहे लक्षात घ्या. परंतु ज्यांनी अभ्यास नाही सुरू केला मेन्सचा
त्या मुलांना मला हे सांगायचंय, तुम्ही आता सुरुवात करा. नाही यावेळेस जमलं तर पुढच्या वेळेस रिझल्ट नक्कीच या ठिकाणी येईल. परंतु यावेळेसच रिझल्ट द्यायचा प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला इतर मुलांपेक्षा थोडंसं जास्त मेहनत आणि स्मार्ट वर्क या ठिकाणी करणं हे गरजेचं या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात असू द्या. तर माझं म्हणणं असं आहे, इतिहास GS1 मध्ये हे 6 घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि हे ट्रॅडिशनल पद्धतीने अभ्यासायचे नाही, तर थोडंसं आपल्याला या ठिकाणी स्मार्ट वर्क इथे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. एक काय करू बघा, 2025च्या GS पेपर 1 मध्ये त्या ठिकाणी इतिहासाचं वेटेज पण पाहूया आणि आयोगानं किती प्रश्न आणि कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले ते पण या ठिकाणी पाहूया. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी इतिहासाचं महत्व पण समजेल आणि या सब्जेक्टमध्ये कोणत्या घटकांवर अभ्यास करायचा आहे ते पण या ठिकाणी समजून येईल. तर बघा, आता इथे आपण पाहू शकू, बघा हा इतिहास GS1 चा पेपर आहे. यामध्ये 2 घटक आयोगाने या ठिकाणी केलेले आहेत बघा. 2 घटक केलेले आहेत. कसे घटक आहेत? बघा, 10 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न जो आहे हा 10 मार्कांना आहे. असे 100 या ठिकाणी 100 मार्कांसाठी पहिला सेक्शन आहे. पहिला सेक्शन जो आहे ते ज्याला म्हटलं तर तो 100 मार्क मिळवून देणार आहे. आणि यामध्ये 10 प्रश्न आहे प्रत्येक घटकावर, म्हणजे इतिहासावर, त्याचबरोबर समाजशास्त्र आणि त्याचबरोबर भूगोल, असे म्हणून 10 प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि हे तुम्हाला या ठिकाणी 150 शब्दामध्ये या ठिकाणी लिहायचे आहेत. अंदाजे 150 शब्दांमध्ये हे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता 150 शब्द म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाठपोट जर आपण पाहिलं तर 2 या ठिकाणी होतात तशा प्रकारचा. हे 150 शब्द 1.5 किंवा 2 है ना, अशा प्रकारचा हा शब्द हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आता बघा, या संदर्भामध्ये आयोगाने काय प्रश्न विचारले ते थोडेसे आपण पाहूया, ठीक आहे. म्हणजे हे इथं जर आपण पाहिलं सेक्शन 1 मध्ये 100 प्रश्न, 10 प्रश्न ज्या ठिकाणी 10 मार्कांना 150 शब्दांमध्ये लिहायचे, म्हणजे हे 100 अशा पद्धतीचे या ठिकाणी आहे. आता या 100 मध्ये 10 प्रश्न, 10 मार्कांना मिळालेले जे प्रश्न आहेत ते कोणते आहेत ते पाहूया जरा आता. बघा, इथे जर आपण पाहिलं तर हा कला व संस्कृती या टॉपिक अंतर्गत हा प्रश्न आयोगाने इथं विचारलेला आहे. म्हणजे ज्याला आपण 1 क्रमांकाचा सिलेबस या ठिकाणी म्हणतो. त्याच्यामध्ये भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपणास काय माहिती आहे, ठीक आहे ना. कल्चर हेरिटेज ऑफ इंडिया या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपणास काय माहिती? पहा, आयोगाला पण हे माहिती आहे की पहिल्यांदाच विद्यार्थी या ठिकाणी MPSCचे खास करून हा प्रश्न लिहिणार आहे किंवा हा पेपर लिहिणार आहे. आणि त्यामुळं आयोगाने असे काही पर्टिक्युलर प्रश्न नाही टाकले. 2025 चे काही पर्टिक्युलर प्रश्न नाही टाकले, लक्षात घ्या. म्हणजे गांधार कला केंद्र नाही विचारलं. त्याचबरोबर या ठिकाणी पल्लवांच्या काळात उदयास आलेली स्थापत्य कलावर प्रश्न नाही विचारला. कॉइन्सच्या अनुषंगाने प्रश्न नाही विचारला. इंडस व्हॅलीतलं आर्ट अँड कल्चर, मौर्य पिरियड मधलं आर्ट अँड कल्चर, असे प्रश्न नाही विचारले. एक सरळ सरळ सोपा प्रश्न टाकून दिला की भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे. या पद्धतीचा अत्यंत सोपा साधारण प्रश्न हा या ठिकाणी इथे गेला. तुम्ही याच्यामध्ये खूप साऱ्या फेकाफेकी पण या ठिकाणी करू शकता, हे लक्षात असू द्या. आणि त्या करायच्या, बरं का, हे एकदम प्रांजळपणे सांगतो, त्या करायच्या. परंतु त्या करत असताना विषयाला धरून या ठिकाणी करणं हे गरजेचं या ठिकाणी आहे. तर भारताचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आपल्याला काय नेमकं माहिती आहे हे तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचं. असे प्रश्न 2026 आणि 2027च्या पेपरला येतील असं तुम्ही गृहीत धरून नका. कारण पहिल्यांदा 2025 चा पेपर झाला म्हणून इथं आयोगानं पूर्ण सोप्या पद्धतीनं हा प्रश्न विचारला होता, हे लक्षात असू द्या. त्यामुळं आता आर्ट अँड कल्चर या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील. तर लक्षात घ्या, हडप्पा संस्कृती जी आहे, तर त्या हडप्पा संस्कृतीतील कला व स्थापत्य विचारलं जाऊ शकतं. याचबरोबर मौर्य कालखंड जो आहे, तर या मौर्य काळात उदयास आलेल्या या ठिकाणी आर्ट अँड कल्चर जे आहे किंवा कला स्थापत्य याच्यावर प्रश्न येऊ शकतात. याचबरोबर आपल्याला त्यानंतर इथं पाहू शकतो आपण त्या ठिकाणी मौर्योत्तर कालखंड, त्याच्यामध्ये गांधार कला केंद्र आहे, मथुरा कला केंद्र आहे, बरोबर या ठिकाणी अमरावती कला केंद्र आहे. याशी संबंधित अनेक भविष्यात प्रश्न विचारू शकतात. याचबरोबर चोल जे आहे, तर त्या चोलांच्या संदर्भामध्ये इथं प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर पल्लव जे आहे दक्षिण भारतातील, तर त्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, हे लक्षात असू द्या. अशा प्रकारचं हे प्रश्न असू शकतात. त्याचबरोबर भारतातील मंदिर स्थापत्य शैली जी आहे, तर त्या मंदिर स्थापत्य शैलीवर पण
प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला माहिती आहे नागर शैली आहे, वयसा शैली आहे, द्रविड मंदिर शैली आहे. तर या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. आणि खास करून गुप्त शासन जे आहे, हे गुप्त कालखंड, तर त्या गुप्त कालखंडावर पण या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. गुप्तांच्या काळात निर्माण झालेलं स्थापत्य काय नेमकं आहे? त्याचबरोबर गुप्तांच्या काळात निर्माण झालेल्या अजिंठा, वेरूळची लेणी या संदर्भात पण प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. कशा प्रकारे आर्ट अँड कल्चरचे घटक करत असताना हे महत्वाचे घटक आपल्याला करणं गरजेचं आहे. हडप्पाकालीन स्थापत्यकला, मौर्यकालीन, मौर्योत्तर कालखंडातील, चोल, पल्लव आणि गुप्तांच्या कालखंडातील स्थापत्यकला या प्रकारचे प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे भविष्यात, म्हणजे 2026 ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी आणि 27-28 साठी पण अशा प्रकारचे हे प्रश्न आता इथून पुढे विचारले जाईल. म्हणजे बघा 25 नंतर म्हणजे 25 पहिला अटेम्प्ट होता. त्याच्यानंतर या ठिकाणी थोडंसं कठीण या ठिकाणी प्रश्न यायला सुरुवात होईल. कठीण नाही म्हणता येणार. पर्टिक्युलर टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर दुसरा बघा इथं घटक, इथं प्रश्न आहे तो म्हणजे भक्ती चळवळीशी संबंधित आहे. याच्यामध्ये म्हटलं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट करा. वारकरी संप्रदाय म्हणजे हा आपल्याला पाहायला भेटतो. भक्ती चळवळ जे आहे, तर त्या भक्ती चळवळीशी संबंधित हा प्रश्न इथे या ठिकाणी विचारला गेला आणि महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर साहजिकच 2025च्या मेन्सच्या विद्यार्थ्यांना इथे या ठिकाणी देता आलंच असणार आहे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान नेमकं या ठिकाणी आहे, त्याच्यावर या ठिकाणी स्पष्टता तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. ठीक आहे ना. तर आपल्याला माहिती आहे वारकरी संप्रदाय हा मोठी संतांची या ठिकाणी पार्श्वभूमी महाराष्ट्राला इथे या ठिकाणी लाभलेली आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला इथे या ठिकाणी लिखाण करायचे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान. आता बघा आजचं सेशन फक्त मी तुम्हाला प्रश्न कोणते आले हिस्ट्रीचे, कशा स्वरूपातील प्रश्न विचारले गेले ते फक्त मी तुम्हाला दाखवतोय आणि मग आपण उद्या परवा प्रश्न काय करूया, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं ते या ठिकाणी एक मॉडेल आन्सर मी तुम्हाला इथे या ठिकाणी देईल. पॉइंट्स या ठिकाणी देईल. पॉइंटच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी या प्रकारचे प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे एक प्रकारचा संवादच मी तुमच्यासोबत उद्या परवाच्या सेशन पासून या ठिकाणी करेल. आता फक्त तुम्हाला एक स्ट्रक्चर समजावून या ठिकाणी सांगत आहे. ठीक आहे. या पद्धतीचं. आता हे 2 प्रश्न हे आपल्याला पाहायला भेटले बघा. एक प्रश्न कुठला कला स्थापत्य म्हटलं आणि दुसरा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी या भक्ती चळवळीवरचा प्रश्न. तर 2 प्रश्न हे या ठिकाणी आले. आता बघा 2026 चा तयारी करत असताना किंवा 27 ची तयारी करत असताना असं गृहीत धरा की कला व संस्कृती या टॉपिकवर किमान 2 किंवा 3 प्रश्न येतील. काय म्हणतोय मी? कला व संस्कृती या टॉपिकवर किमान 2 किंवा 3 प्रश्न येतील. एकाच प्रश्नावर थांबणार नाही आयोगाची गाडी. ठीक आहे. कारण आता आयोगाला हे माहिती आहे की ज्यांनी 2025 ची मेन्स दिली तेच मुलं पुढे जाऊन 2026 ची पण मेन्सला असणार आहे. आणि त्यामुळे आता एक पेपर लिखाणाचा सराव त्यांचा झालेला आहे. आणि त्यामुळे थोडंसं आता कठीण किंवा पर्टिक्युलर टॉपिकवर प्रश्न विचारायला पाहिजे आणि यांची संख्या थोडीशी वाढवणार आहे. तर भक्ती चळवळ, कला संस्कृती आणि भक्ती चळवळ यामध्ये मागच्या वर्षी आयोगानं 2 प्रश्न विचारले. आता 3-4 प्रश्न विचारले जाणार आहे. इथे 1 किंवा 2 प्रश्न वाढणार आहेत. त्या दृष्टिकोनातून तयारी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग आता हे 10-10 प्रश्न 10-10 मार्कांसाठीच होते लक्षात घ्या. 150 शब्दांमध्ये दोन्ही प्रश्न या ठिकाणी लिहायचे होते. त्यानंतर बघा तिसरा महत्वाचा घटक जर आपण पाहिला तर लक्षात असू द्या इथं म्हटलंय की इसवी सन 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळीचा आढावा या ठिकाणी घ्या. कामगार चळवळीचा आढावा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले. आतापर्यंत कंबाईनची तयारी करत होतो, राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची तयारी करत होतो. कामगार चळवळ म्हटलं की नारायण मेघाची लोखंडेपासून आपल्या या ठिकाणी सुरुवात होत होती. अशा प्रकारचं काम या ठिकाणी व्हायचं आपलं. कायदे वगैरे आपण बघायचो. परंतु आयोगाने नारायण मेघाची लोखंडेचा खंड नाही विचारला. कामगार चळवळीचा आढावा विचारलेला आहे 1914 पासून ते 1947 पर्यंत. म्हणजे आयोगाने हा पर्टिक्युलर पिरियड या ठिकाणी डिसाईड केला आणि तो पिरियडवर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय असं सांगितलेलं आहे. 1914 ला काय झालं बरं? तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी किंवा जगामध्ये जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली होती. पहिलं जागतिक महायुद्ध आहे आणि मग या पहिल्या जागतिक महायुद्धाचा भारताच्या कामगारांवर परिणाम झालाच आहे लक्षात घ्या. आणि मग तिथून मग कामगार चळवळीमध्ये विविध कसे पैलू पडले, विविध संघटना कशा स्थापित या ठिकाणी झाल्या आणि त्याचबरोबर या कामगार चळवळीचं पुढे जाऊन या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रेड युनियन मध्ये रूपांतर या ठिकाणी झालं आणि मग शेवटी कशा पद्धतीने विविध निर्माण झाले
अशा प्रकारचा काय करायचंय, धावता आढावा तुम्हाला इथं घ्यायला लावलेला आहे. मग इंग्रज सरकारने त्या काळात निर्माण केलेले विविध या ठिकाणी कायदे आहेत, ते कायदे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की बॉम्बे ट्रेड डिस्प्यूट बिल आहे बघा, जो 1938 दरम्यान या ठिकाणी निर्माण झालेला आहे. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्तने दिल्ली विधान भवनावर जो बॉम्ब टाकला होता, त्या संदर्भात सन 1929 ला ट्रेड डिस्प्यूट बिल या ठिकाणी आलेलं होतं. ते काय नेमकं आहे ते पण थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. 1914 ते 1947 या दरम्यान कामगार चळवळीचा आढावा घ्यायला सांगितलेला आहे तुम्हाला, हे लक्षात या ठिकाणी असू द्या. मध्ये गोलमेज परिषद पण आली. मग गोलमेज परिषदेमध्ये कामगारांचं प्रतिनिधित्व कोणी केलं? भूमिका या ठिकाणी मांडली. हे पण तुम्हाला त्यामध्ये अंतर्भूत करणं गरजेचं होतं. तर या संदर्भात डिटेलपणे मी चर्चा करेल नंतर. तर हा घटक जर आपण पाहिला, आपल्या जो तिसरा घटक होता आपला आधुनिक भारत, मॉडर्न इंडिया. तर त्या मॉडर्न इंडियाशी संबंधित या ठिकाणी हा प्रश्न विचारला होता, हे लक्षात असू द्या. मॉडर्न इंडियामध्ये काय येतं? तर मॉडर्न इंडियामध्ये या ठिकाणी ब्रिटिशांच्या सर्व पॉलिसीज आणि त्याचबरोबर भारतातील छोटे-मोठे विद्रोह, उठाव हे या ठिकाणी. मग यामध्ये शेतकरी विद्रोह आहे, यामध्ये आदिवासी विद्रोह आहे, यामध्ये कामगारांच्या या ठिकाणी लढा या ठिकाणी आहे, जनजातींचे विद्रोह या ठिकाणी आहे. तर हे सगळे घटक मला मॉडर्न इंडियामध्ये या ठिकाणी अभ्यासावे लागतात आणि ब्रिटिश पॉलिसी या ठिकाणी अभ्यासावे लागतात. हे 3 महत्वाचे प्रश्न या पद्धतीचे आपण पाहिले. त्याच्यानंतर बघा, इथं म्हटलेलं आहे थेट स्वातंत्र्य लढ्यावर प्रश्न विचारला गेला. 1946 च्या भारतीय नौदलातील नाविकांच्या उठावाविषयी आपणास काय माहिती आहे? तर माहिती असेल, सुभाषचंद्र बोस जे आहे, तर या सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी आझाद हिंद सेना स्थापन केली आणि आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नंतर 1946 ला नौसैनिकांचा विद्रोह मुंबईमध्ये या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला भेटतो. HMS तलवार या नावाची जे जहाज होतं, तर ते HMIS तलवार या जहाजावर या ठिकाणी विद्रोह या ठिकाणी झालेला आहे. सुमारे 2000 जहाज आणि त्याचबरोबर भारतातील काही असे 300 पेक्षा जास्त बंदर जे आहेत, ते बंदर या ठिकाणी यामध्ये सहभागी या ठिकाणी झालेले होते. नौसैनिक विद्रोह हा या ठिकाणी झाला. त्याची डेट पण आपल्याला माहिती होती, ती डेट गरजेचं आहे. 18 साधारणतः 18 मार्च मला वाटतं. येस, 18 मार्च सन 1946 ला हा विद्रोह या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. त्या संदर्भामध्ये काय कारणं वगैरे होती, काय कशासाठी झाला, काय नेमकं याचं आउटपुट काय नेमकं झालं, हे सगळं तुम्हाला यामध्ये लिहायचं होतं, हे लक्षात घ्या. मॉडर्न इंडिया ज्याचा चक्र आहे, त्याला हे सहजरित्या लिहिता येऊ शकलं. 1946 ला भारतीय नौदलातील नाविकांचा उठावाविषयी आपणास काय नेमकं माहिती आहे, हे हा प्रश्न आहे. तर 10 मार्कांसाठीच आहे. 150 शब्दांमध्येच तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. जी माहिती तुम्हाला आहे तेवढी लिहिली तरी तुमच्या या ठिकाणी 150 शब्द कंप्लीट होऊन जातात. ठीक आहे. ह्या पद्धतीत मॉडर्न इंडियाशी संबंधित आहे. तर बघा, थोडंसं मी पुढे या ठिकाणी जातो. बघा, हा 5वा प्रश्न इथं पाहायला भेटतो बघा. आता हा आहे चौथे घटक, जो आपला त्याला आपण स्वातंत्र्योत्तर भारत म्हणतो बघा. सॉरी, स्वातंत्र्य लढा म्हणतो, स्वातंत्र्य लढा. हा स्वातंत्र्य लढा जेव्हा पाहतो तेव्हा सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व स्पष्ट करा असं म्हणलेलं आहे. कशावर प्रश्न आहे, तर सविनय कायदेभंग चळवळ. काय कठीण आहे का लिहायला? लिहायला कठीण नाहीये, लक्षात घ्या. परंतु आपल्याला वाटतं आता लिहायला कठीण नाही, मात्र जेव्हा लिहायला बसू तेव्हा ते कठीण जातं. आता 2025च्या पेपरमध्ये थोडासा सोपा प्रश्न विचारला. फक्त महत्व स्पष्ट करा असं म्हटलं. जसजसं तुमचं वर्ष वाढत जाईल तसतसे प्रश्न डायनॅमिक स्वरूपात यायला सुरुवात होईल. मी म्हणतो की 2025चा पेपर डायनॅमिक बिलकुलच नव्हता, लक्षात घ्या. सोपं सरळ विचारलं होतं. आता इथं डायनॅमिक स्वरूपातील प्रश्न कसे असतील, तर सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महिलांचं योगदान काय होतं ते स्पष्ट करा. बरोबर, सविनय कायदेभंग चळवळ हे भारतातलं या ठिकाणी एक खऱ्या अर्थानं त्याला आपण म्हणू शकतो अखिल भारतीय स्तरावरचं लढा या ठिकाणी होता, असं हे स्पष्ट करा, असं विचारलं जाईल. म्हणजे संपूर्ण भारतभर याचे पडसाद उमटले, यावर प्रश्न विचारला जाईल. किंवा असाही प्रश्न विचारला जाईल, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये वंचित समूह घटकांचा जो समावेश होता बद्दल स्पष्ट करणे या ठिकाणी द्या. या पद्धतीचे प्रश्न भविष्यात या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे प्रश्न या ठिकाणी इथं विचारले होते. त्यानंतर थोडंसं मी पुढे या ठिकाणी जातो. फक्त 5च प्रश्न विचारले का? नाही, लक्षात घ्या. बरेचसे प्रश्न या ठिकाणी आयोगाने इथं विचारलेले आहेत. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जर आपण इथं पाहिलं तर माझं असं म्हणणं आहे की एकूण 7 प्रश्न 10 पैकी हिस्ट्रीवरच विचारलेले आहेत. किती? 10 पैकी या ठिकाणी 7 प्रश्न हिस्ट्रीवर विचारलेले आहेत. तो मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करा बघा.
तर बघा इथं सविनय कायदेभंग चळवळीचं महत्व स्पष्ट करा यावर बोललो आपण. स्वातंत्र्योत्तर भारत बघा, स्वातंत्र्योत्तर म्हणजे हा आपण पाहतो आपला स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे तर त्या स्वातंत्र्योत्तर भारतावर प्रश्न आयोगाने विचारला. म्हणजे हा आपल्या सिलेबसच्या पॉइंट्स मधला 5वा घटक आहे स्वातंत्र्योत्तर भारत. काय प्रश्न आहे? स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहिती आहे? आपणास काय माहिती आहे? जे माहिती आहे ते लिहायचंय. एवढं सोपे प्रश्न विचारले त्याचं स्वरूप सोपं होतंय लक्षात घ्या. स्वरूप सोपं होतं. पर्टिक्युलर विचारलं का? भाषावार प्रांत रचने संदर्भामध्ये आलेले विविध आयोग आणि त्यांनी घेतलेली भूमिका व त्याचा भारतीय समाजावर झालेला परिणाम स्पष्ट करा. कसं आलंय का? तर नाही. काय तुम्हाला माहिती आहे बस तेवढं विचारलेलं आहे. तर सोपे प्रश्न असे प्रश्न तर नाही येणार. 2026 ला थोडीशी काठिण्य पातळी पूर्ण नाही परंतु 10% 15% काठिण्य पातळी वाढली जाऊ शकते हे लक्षात घेऊया. यापुढे भाषावार प्रांत रचनेवर प्रश्न विचारला. आता भविष्य स्वतंत्रोत्तर भारतामध्ये नेहरूंचं कॉन्ट्रिब्युशन एक विचारलं जाऊ शकतं. भारत एक नेशन म्हणून बिल्ड करण्यासाठी नेहरूंचं कॉन्ट्रिब्युशन काय नेमकं राहिलं? त्याचबरोबर आपले लाल बहादूर शास्त्रींचं कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. याचबरोबर इंदिरा गांधीच्या काळातील आणीबाणी आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन यावर प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये असणारी दलित चळवळीचं जे काही पडझड झाली त्याबद्दल विचारले जाऊ शकतं. आदिवासी आणि नक्षलवादी चळवळीची अवस्था काय आहे? यावर प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे घटक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी लक्ष द्या. त्याचबरोबर भारत चीन युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध याही संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर हा आफ्टर इंडिपेंडन्सचा घटक आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याचबरोबर 7वा घटक जर आपण पाहिलं तर बघा भारतातील मुंबई एक औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या विकसित शहर आहे याची कारण मीमांसा करा. ठीक आहे ना? भारतातील मुंबई हे औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी एक विकसित शहर आहे. याची कारण मीमांसा या ठिकाणी करा. हा एक घटक आहे. हा जर घटक आपण पाहिला तर लक्षात घ्या हा समाजशास्त्र जे आहे समाजशास्त्र आणि इतिहास या दोघांना कनेक्ट करणारा घटक आहे लक्षात घ्या. समाजशास्त्र आणि इतिहास या दोघांनाही कनेक्ट करणारा हा या ठिकाणी प्रश्न इथे या ठिकाणी मी मानतो हे लक्षात घ्या. केवळ समाजशास्त्रावर आधारित नाही आणि केवळ इतिहासावर आधारित नाही तर समाजशास्त्र आणि इतिहास यांना कनेक्ट करणारा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या की 7 पैकी 6 प्रश्न पर्टिक्युलर हिस्ट्रीच्या टॉपिकवर विचारलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या हिस्ट्री किती इम्पॉर्टंट आहे. जर 100 प्रश्नांपैकी 100 मार्कांपैकी 60 मार्क जर हिस्ट्रीवर विचारले असतील आणि याला मी या ठिकाणी समाजशास्त्र आणि त्याचबरोबर इतिहास यांचं कोलॅबोरेशन मध्ये अजून 5 मार्क याला केले तर 65 मार्क्स हे केवळ तुम्हाला इतिहास या एका टॉपिक मधनं मिळत आहेत लक्षात घ्या. 100 पैकी 65 मार्क इतिहास या घटकामधनं या ठिकाणी मिळत आहेत पहिल्या सेक्शन मध्ये. हे लक्षात घ्या. त्यामुळे हे किती मोठं कॉन्ट्रिब्युशन हिस्ट्रीचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या हिस्ट्रीला निग्लेक्ट करू नका. तर खूप काही येतंय असं समजू नका. ज्यांना पूर्व परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले त्यांनी पण असं समजू नका की आपल्याला खूप काही येत आहे. ठीक आहे ना? थोडंसं व्यवस्थित पर्टिक्युलर काम करा. बघा GS1 मध्ये हिस्ट्री असा सब्जेक्ट आहे जो मार्क मिळवून देऊ शकतो तुम्हाला हे लक्षात असू द्या. तर थोडंसं यावर या ठिकाणी काम करा आणि एकदा का GS1 मध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क मिळाले पुढचे GS2, GS3, GS4 याला खूप जास्त पुशअप तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते लक्षात घ्या. बाकी जर पाहिलं बघा इथं संक्षिप्त टिपणं म्हटलेलं आहे तर भारतातील मृदा ज्वालामुखी सुनामी उत्पत्ती व परिणाम हा घटक जो आपण पाहिला तर हा भूगोलाशी संबंधित या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर भूगोलाच्या कारणांची चर्चा करा. याचबरोबर भूकंप प्रमाण क्षेत्र सांगा. असे प्रश्न जे आहेत हे सगळे आपले भूगोलाशी संबंधित या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे 7 पर्यंतचे प्रश्न हे या ठिकाणी हिस्ट्रीवर होते आणि त्याचबरोबर 8, 9 आणि त्याचबरोबर 10 हे प्रश्न म्हणजे 30 प्रश्न हे या ठिकाणी आपल्याला 30 मार्क म्हणू आपण. हे 30 मार्क भूगोलावर आहे आणि 60 ते 65 मार्क या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात इथं कशावर आहे तर त्या ठिकाणी इतिहास या विषयावर आहे लक्षात घ्या. म्हणजे सेक्शन 1 मध्ये हिस्ट्री हा महत्वाचाच घटक आहे. चला तो अर्धा 65 मार्काचा जरी आपण सोडला तरी आपण आता पाहूया 60 मार्क हिस्ट्री, 10 मार्क सोसायटी आणि 30 मार्क या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो आहे जॉग्राफी. ठीक आहे भूगोल. हे लक्षात असू द्या. असं हे पहिलं सेक्शन या ठिकाणी आहे आणि तुम्हाला मला हे सांगणं आहे
की ह्या हिस्ट्रीचा सेक्शन हा व्यवस्थितच करावा लागणार आहे. जर हा व्यवस्थित नाही केला तर GS1 मध्ये मार्क मिळणार नाहीये. त्यामुळं तपश्चर्या करा आणि त्या दृष्टिकोनातून ज्याला आपण म्हणू शकतो ना कस काढणं, अशा प्रकारचं हिस्ट्री तुम्हाला करावं लागणार आहे सेक्शन 1 मध्ये. तर सेक्शन 2 मध्ये हिस्ट्रीवर काय दिलेलं आहे ते पाहूया आपण. ठीक आहे ना. सेक्शन 2 मध्ये हिस्ट्रीवर कोणकोणते घटक या ठिकाणी इथं दिलेले आहेत त्याच्यावर आपण थोडंसं इथे या ठिकाणी काम करूया. आता बघा इथं बी सेक्शन आहे. आता हा जो बी सेक्शन आपल्याला पाहायला भेटतो त्यामध्ये काय दिलेलं आहे ते नीट या ठिकाणी समजून घ्या. इथं बी सेक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी 150 मार्क इथे या ठिकाणी आहेत. पहिल्या सेक्शन मध्ये 100 मार्क होते आणि आता दुसऱ्या सेक्शन मध्ये 150 मार्क आहे. प्रश्नांची संख्या किती आहे तर 10च आहे लक्षात घ्या. प्रश्नांची संख्या आहे 10. परंतु हे 10 प्रश्नांना प्रत्येकी मार्क असणार आहे ते म्हणजे या ठिकाणी 15. 10 प्रश्नांना प्रत्येकी या ठिकाणी मार्क असणार आहे 15. आणि मग हे प्रश्न तुम्हाला किती शब्दात लिहायचे? हे 250 शब्दात लिहायचे. पूर्वी म्हणजे सेक्शन 1 मध्ये 150 शब्दात होते. आता सेक्शन 2 मध्ये 250 शब्दांमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न लिहायचे आहेत. म्हणजे थोडंसं विस्तृत स्वरूपामध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण अगदी बोली भाषा जर आपण बोललो तर पहिल्या सेक्शन मध्ये आपण 1.5 पेजेस लिहित असेल, 150 शब्दांमध्ये 1.5 पेजेस जर आपण लिहित असेल, 1.5 किंवा 2 पेजेस या ठिकाणी लिहित असाल तर याच्यामध्ये 3 पेजेस तुम्हाला लिहावे लागणार आहेत. 250 शब्दांमध्ये हे लक्षात असू द्या. त्यामुळे थोडंसं त्या पद्धतीने विस्तृत स्वरूपामध्ये या ठिकाणी लिहिणं गरजेचं या ठिकाणी आहे. तर याचा पहिलाच प्रश्न जर आपण पाहिला तर या ठिकाणी पर्सनॅलिटी कल्टवर या ठिकाणी आहे. म्हणजे व्यक्तिवादावर या ठिकाणी हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये म्हटलं की भारताच्या आर्थिक विकासासंदर्भात न्यायमूर्ती रानडे यांचे विचार स्पष्ट करा. रानडे फक्त आपल्याला समाज सुधारक म्हणूनच माहिती आहे. विविध प्रकारच्या सामाजिक संस्था स्थापन करणं, बरोबर विविध प्रकारचं कार्य त्यांच्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात, विधवांच्या संदर्भात किंवा सामाजिक सुधारणेच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे. आता इथे आयोगाने काय विचारलं? तर रानड्यांच्या आर्थिक विकासासंदर्भामध्ये या ठिकाणी त्यांचे विचार जे आहेत ते या ठिकाणी स्पष्ट करा. या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर बघा या संदर्भात जर आपण अगदी बेसिक पुस्तक जर आपण पाहिलं तर कथा स्वातंत्र्याची. कथा स्वातंत्र्याच्या पुस्तकामध्ये रानड्यांबद्दल त्यांच्या आर्थिक विषयाबद्दल थोडीशी बहुत माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ती जरी आपण उचलली असती, तरी त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी मिळू शकले असते लक्षात घ्या. याचबरोबर रानड्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे रानड्यांनी उद्योगधंद्यांना, कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बळ दिलं. बरोबर त्यांचे सोबत असताना त्यांचे जे मित्र होते सलोनी काका यांनी जी देशी उत्तेजक मंडळी स्थापन केली. त्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका महत्वाची राहिली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं. याचबरोबर औद्योगिक परिषद रानडे या ठिकाणी स्थापन करताना या ठिकाणी दिसून येतात. याचबरोबर आपल्याला माहिती आहे की रानड्यांनी भारतातून आलेली जी काही भारतातून विदेशात चाललेली जी संपत्ती आहे तिचं वर्णन खंडणी स्वरूपामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. या रानड्यांनी एस्से ऑन इंडियन इकॉनॉमी या नावाचा ग्रंथ लिहिला आणि भारतीय संपत्तीचं निष्कर्षण कशा पद्धतीने रोखलं पाहिजे त्यासाठी स्वदेशीची चळवळ उभी करणं गरजेचं आहे. या प्रकारचे विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत हे लक्षात असू द्या. त्या संदर्भामध्ये रानडे तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचे होते ना की सामाजिक सुधारणेशी संबंधित. असे हटके प्रश्न विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या. आज रानडे विचारलं, कर पण विचारले जातील. परवा महात्मा फुले या ठिकाणी विचारले जातील. टिळकांवर विचारलं जाईल. सरदार वल्लभभाई पटेल, नेहरू, आंबेडकर यांचे प्रश्न पर्सनॅलिटी कल्टवर या ठिकाणी असतील लक्षात घ्या. म्हणजे ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा विचार हे माहिती करणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता कंबाईन सारखा अभ्यास करून राज्यसभेची मेन्स देणं हे या ठिकाणी शक्य नाहीये लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला त्या महापुरुषाची म्हणा किंवा समाज सुधारकाची म्हणा तुम्हाला त्याची या ठिकाणी विचारसरणी माहिती करणं गरजेचं आहे. त्याचं कार्य वैचारिकदृष्ट्या मांडणं गरजेचं या ठिकाणी राहील. ठीक आहे. स्वातंत्र्य लढ्यावर प्रश्न. हा 15 मार्कांसाठी प्रश्न विचारला गेला बघा एक. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या जहाल गटाचा उद्देश या ठिकाणी आणि त्याची कार्यपद्धती. जहाल गटाचा उद्देश व त्याची कार्यपद्धती स्पष्ट करा. या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला. स्वातंत्र्य लढ्यावर प्रश्न आहे. हा पण तुम्हाला 15 मार्कांसाठी या ठिकाणी आहे आणि 250 शब्दांमध्ये आहे. उद्या परवापासून आपण हे प्रत्येक प्रश्न जे आयोगाने विचारले 2025 ला म्हटलं त्या प्रश्नांची चर्चा आणि ते प्रश्न कशा पद्धतीने लिहायचे होते त्याबद्दल डिटेलपणे सेशन मी उद्या परवापासून या ठिकाणी लगेच या ठिकाणी घेणारच आहे. प्रश्न आधी नीट समजून घ्या. आयोग कोणत्या मध्ये प्रश्न या ठिकाणी विचारतोय. ठीक आहे ना.
तर राष्ट्रीय चळवळीमध्ये जहाल गटाचा उद्देश काय नेमका होता आणि त्यांची कार्यपद्धती कशी होती? आता जसं की भावाला केला अर्ज विनंती त्यांना अमान्य होतं. त्यांनी बहिष्काराचा स्वीकार या ठिकाणी केला. स्वदेशीची मागणी त्यांनी स्वराज्याची मागणी त्यांनी या ठिकाणी केली. काँग्रेसच्या अधिवेशनाला त्यांचा या ठिकाणी विरोध या ठिकाणी राहिला. जुन्या पिढीच्या नेते जे आहेत त्यांना नाकारून तरुण पिढीचं नेतृत्व समोर या ठिकाणी आलं पाहिजे. ही भूमिका आहे. कार्यपद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांनी केवळ भाषणच केली नाहीये, तर या ठिकाणी सांस्कृतिक नाटकांच्या द्वारे देखील त्यांनी आपल्या मताचा प्रचार प्रसार केला. जसं की किचकवत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर सांस्कृतिक चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्याचबरोबर या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती याद्वारे जनमत तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं. तर हे सगळे महत्वाचे मुद्दे आपल्या लिखाणामध्ये येणं अपेक्षित या ठिकाणी आहे. डिटेलमध्ये आपण उद्या परवाच्या सेशनमध्ये इथे या ठिकाणी पाहूयात. त्यानंतर बघा एक प्रश्न केवळ जगाच्या इतिहासावर इथं विचारला होता बघ. आशिया आणि आफ्रिकेतील साम्राज्यवादाविषयी आपणास काय माहिती आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे 15 मार्कांसाठी. आशिया आणि आफ्रिकेतील साम्राज्यवादाविषयी आपणास काय माहिती या ठिकाणी आहे? यावर प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारला. एकमेव प्रश्न हा जगाच्या इतिहासावर या ठिकाणी विचारलेला होता हे लक्षात असू द्या. हा, हे असे विद्यार्थी आपल्याला सापडले जातात, की सर प्रिलियमचा अभ्यास केला, प्रिलियम क्रॅक झालो, परंतु मेन्स काहीच नाही. आता GS1 मध्ये हिस्ट्रीचं कसं काम करू? माझं म्हणणं आहे, की इंडियन हिस्ट्रीवर जास्त फोकस करा. इंडियन हिस्ट्रीवर का? तर इंडियन हिस्ट्री तुमची ओळखीची आहे. प्रिलियम्सला तुम्ही इंडियन हिस्ट्रीवर काम केलंय. कंबाईनसाठी इंडियन हिस्ट्रीवर या ठिकाणी काम करताय. आणि मग इंडियन हिस्ट्रीवर प्रश्नांची संख्या पण जास्त आहे ना. कारण सेक्शन 1 मध्ये एक पण जगाच्या इतिहासावर प्रश्न नाही आला. सेक्शन 2 मध्ये एकदा एक आलेला आहे 15 मार्कांचा. तर या पद्धतीनं जर का आपण इंडियन हिस्ट्री व्यवस्थित या ठिकाणी केली, तर एखादा प्रश्न तो तुम्ही या ठिकाणी थोडी बहुत माहिती जरी मिळवली, तरी तो तुम्ही तिथे या ठिकाणी हँडल करू शकता. हे लक्षात घ्या. जनरली आता आपल्याला जे महत्वाचे टॉपिक आहे महायुद्ध, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही विविध प्रकारच्या राज्यक्रांत्या या ठिकाणी झाल्या, त्याचबरोबर या संकल्पना आहे साम्राज्यवादाच्या संकल्पना, जागतिकीकरणाच्या संकल्पना, तर त्या थोड्याशा या ठिकाणी करून ठेवणं गरजेचं या ठिकाणी राहील. म्हणजे मला हे म्हणायचंय की हिस्ट्री ऑप्शनल सोडून द्या, परंतु GS1 वाल्यांनी इंडियन हिस्ट्रीवर जास्त काम करायचंय. हिस्ट्री ऑप्शनल वाल्यांना तर वर्ल्ड हिस्ट्री करावीच लागणार आहे, कारण तो सेक्शन 2 मध्ये पेपर 2 मध्ये महत्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे. तर हा पण एक 15 मार्कांसाठी हा प्रश्न इथे या ठिकाणी विचारा. सगळ्या घटकांवर आपण डिटेलपणे सेशन घेऊच. बघा आता हे 3 प्रश्न 45 मार्क इथं झाले. त्याच्यानंतर जर आपण थोडंसं वरती या ठिकाणी जर गेलो, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, अजून पण हिस्ट्रीचे प्रश्न हे संपायला मार्ग नाही. 3 प्रश्न इथे या ठिकाणी आपण पाहिले बघा हिस्ट्रीचे. आता इथं बघा, यामध्ये हा जगाच्या इतिहासावरचा प्रश्न आहे. तिथं हा एक प्रश्न पहा. भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून भारतीय समाजातील विविधता स्पष्ट करून भारतीय संविधानानं विविधता एक प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या तरतुदी स्पष्ट करा. तर हा प्रश्न प्रिलियम पास झालेल्या सर्वांनाच येणार आहे. हा प्रश्न 3 विषयांची सांगड घालून बनवलेला आहे. इतिहास, समाजशास्त्र आणि पॉलिटी. म्हणजे GS2 मध्ये 2 मध्ये हा प्रश्न असायला हवा, मात्र त्याने GS1 मध्ये आणला. परंतु हा इंडियन सोसायटी, इंडियन हिस्ट्री आणि इंडियन पॉलिटी यांना एकत्रित करून हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचा होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, भारतीय लोकसंख्येचे स्वरूप व लोकसंख्येचे लोकसंख्या अध्ययनाचे महत्व स्पष्ट करा. तर या पद्धतीचा हा भारतीय लोकसंख्येचे स्वरूप आणि लोकसंख्या प्रश्न तुम्हाला सोसायटीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो, लक्षात असू द्या. ठीक आहे ना. हा काही हिस्ट्रीच्या बाजूला या ठिकाणी नव्हता. त्याबरोबर जर आपण पाहिलं तर जागतिकीकरणाची प्रक्रिया संबंधाचे भारताच्या कृषी वर्ग रचनेवर झालेले परिणाम स्पष्ट करा. तर हा पण प्रश्न जर आपण पाहिला, जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि भारताच्या कृषी वर्ग रचनेवर झालेला परिणाम स्पष्ट करा. भूगोल आणि समाजशास्त्राशी कनेक्ट करणारा आहे. तर इथं बघा, हा प्युअर आपला प्रश्न आहे हिस्ट्रीचा. ठीक आहे. हिस्ट्रीचा प्रश्न बघा. भारतातील सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ द्या. आता सांप्रदायिक चळवळ ही आपण इतिहासामध्ये त्या ठिकाणी अभ्यासतो. ठीक आहे ना. आणि मग इथं म्हटलेले आहे, भारतातील सांप्रदायिकतेचा ऐतिहासिक संदर्भ देऊन समकालीन समाजावर, म्हणजे आत्ताच्या समाजावर, समकालीन समाजावरील त्याच्या परिणामांची चर्चा करून उपाय सुचवा. हा डायनामिक प्रश्न आहे. इथं फक्त चर्चा नाही करायची आहे. परिणामांची चर्चा करून त्याच्यावर उपाय सुचवा. साम्प्रदायिकता कमी करण्यासाठी तुम्हाला इथं उपाय सुचवायचा आहे, हे लक्षात घ्या.
तर हा प्रश्न त्यालाच येणार आहे ज्या मुलांचा या ठिकाणी इंडियन हिस्ट्री चांगला आहे, स्ट्रॉंग आहे. त्यामुळे हा एक चौथा प्रश्न इथे या ठिकाणी आपण म्हणू शकतो, की हो, हा एक चौथा प्रश्न सेक्शन 2 मध्ये 15 मार्कांसाठी या ठिकाणी विचारला गेला. म्हणजे लक्षात घ्या 15 इंटू 4 जर आपण पाहिले तर हे 60 मार्क. 15 इंटू 4 हे 60 मार्क आणि तिकडचे जर आपण हे 65 मार्क पकडले, तर 125 मार्कांसाठी या ठिकाणी इंडियन हिस्ट्रीवर प्रश्न विचारले आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे 130 पर्यंतचा जर आपण पाहिलं, तो जर आपण यामध्ये ऍड केला, तर 130 पर्यंतचे प्रश्न हे या ठिकाणी इथं विचारले गेलेले आहेत हे लक्षात असू द्या. आणि त्यामुळे एवढे महत्वाचा घटक हिस्ट्रीमधनं कव्हर होतं. म्हणजे निम्मा पेपर हिस्ट्रीवर आहे. GS1 चा निम्मा पेपर जर आपण पाहिला, तर तो हिस्ट्रीशी संबंधित या ठिकाणी प्रश्न आहे हे लक्षात असू द्या. जर आपण UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर पाहिले, तर MPSC मध्ये बघा असं म्हणू शकतात काही जण, की सर UPSC मध्ये सोसायटी जास्त, भूगोल जास्त. हो, बरोबर आहे. सोसायटी आणि भूगोल जास्त विचारलं गेलं UPSCने. परंतु UPSCच्या परीक्षा एस्टॅब्लिश झालेल्या आहेत लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी हिस्ट्रीवर आता कमी विचारून सोसायटी आणि त्याचबरोबर भूगोलावर विचारायला जास्त झाले. परंतु UPSC पण जर आपण पाहिलं, तर 80 मार्कांसाठी हिस्ट्री विचारली जाते. 70 ते 80 मार्कांसाठी हिस्ट्री असती म्हणजे असतीच लक्षात घ्या. परंतु आता MPSCनं हा नवा पॅटर्न आणून आता नुकतंच 1 वर्ष झालं एक पेपर आपण दिलेला आहे. आता हा पेपर सेट होत राहणार आहे. आणि त्यामुळे हिस्ट्रीचं महत्व हे या ठिकाणी अजून 3 ते 4 वर्ष हे कमीत कमी या ठिकाणी GS1 मध्ये जास्तच असणार आहे हे लक्षात घ्या. आता कमीत कमी 4 वर्ष तरी हिस्ट्रीचं महत्व हे 100 प्लस मार्कांच्या या ठिकाणी असणार आहे. मी काय म्हणतोय 100 प्लस मार्कांसाठी असणार आहे हे लक्षात घ्या. मग जर समजा 250 मार्क GS1 मध्ये आहे आणि या 250 पैकी मी म्हणणार नाही की 250 पैकी 250 मिळतील. बिलकुल नाही मिळणार. 250 पैकी जर तुम्हाला 125 मार्क मिळवायचे असतील, हे 125 खूप आयडियल फिगर सांगतोय मी. हे पण नाही मिळत मुलांना. ठीक आहे ना? हे पण मिळत नाही. तर ही आयडियल फिगर आहे बघा. 125 प्लस मार्क जर मुलांना या ठिकाणी मिळवायचे असतील, तर हिस्ट्री स्किप करून चालणार आहे का? तर नाही. सॉरी. इतिहासामध्ये फाजील आत्मविश्वास बाळगून चालणार आहे का? तर नाही. लक्षात घ्या, इतिहासाबाबत या ठिकाणी फोबिया बाळगून चालणार आहे का? तर नाही. हा करावाच लागणार आहे लक्षात घ्या. जर हिस्ट्री स्किप करा म्हटलं, तर हिस्ट्री स्किप केलं 125 मार्क स्किप होऊन जातील डायरेक्टच. मग 125 मार्क जर स्किप झाले, तर बाकीच्या 125 मार्कामध्ये काय तुम्ही कमावणार आहात? ठीक आहे ना? 20-30 मार्क की 50 मार्क आणि GS1 मध्ये 50 मार्क मिळवणं म्हणजे डायरेक्ट मेरिटमधनं बाहेर फेकणं जाणं आहे. तर GS 1, 2, 3, 4 जे पण काय आहे, त्याच्यामध्ये 100 प्लसच मार्क तुम्हाला मिळवावे लागणार आहेत. त्यानंतर हिस्ट्री सारखा सब्जेक्ट, हिस्ट्री सारखा सब्जेक्ट जर GS1 मध्ये तुम्हाला 130 मार्कांसाठी या ठिकाणी असेल, तर त्याला आपल्याला व्यवस्थितरित्या डील या ठिकाणी करावी लागणार आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. या पद्धतीने आणि मग हे बाकीचे 2 प्रश्न जे आहेत ते जिओग्राफीचे या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, मी आपल्या मेन पेजवर या ठिकाणी इथं येतो, ज्याच्यामध्ये मी सिलेबस तुम्हाला या ठिकाणी सांगितला. आता बघा इथं सेक्शन ए मध्ये जर आपण पाहिलं, सेक्शन ए मध्ये पाहिलं, तर ए मध्ये 10 पैकी या ठिकाणी 60 किंवा 70 मार्क आपण इथे पकडूया. तर तो पण जो सोसायटीचा आपण घेतला याच्यामध्ये 70 मार्कांचा इतिहास या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आहे. आणि बी सेक्शन मध्ये जर आपण इथे या ठिकाणी ते किती 4 प्रश्न होते ना, म्हणजे 60 मार्क जर इथे या ठिकाणी पाहिले, लक्षात घ्या या पद्धतीनं हिस्ट्री हा 130 मार्कांचा आवाढव्य सब्जेक्ट या ठिकाणी बनतो हे लक्षात घ्या. आणि मग हा जर सब्जेक्ट जर GS1 मार्क मिळवायचे, हा सब्जेक्ट तुम्हाला खूप ताकदीने या ठिकाणी करावा लागेल. आणि लक्षात असू द्या, हे सर्व घटक करावे लागतील. ठीक आहे ना? हे सर्व घटक तुम्हाला करणं गरजेचं आहे. हे लक्षात असू द्या. आता बघा सेक्शन बी मध्ये तुम्हाला आर्ट अँड कल्चरशी संबंधित प्रश्न नाही पाहायला मिळाला. सेक्शन बी मध्ये 4 प्रश्न होते. त्यातला 1 प्रश्न तुम्ही पाहिला, तो म्हणजे जगाचा इतिहास. बाकीचे जे 3 प्रश्न होते, ते 3 प्रश्न तुम्ही मॉडर्न इंडिया आणि स्वतंत्र लढ्यावर या ठिकाणी पाहिले. परंतु आता 2026 ची पेपरची तयारी करत असताना, 2027 ची पेपरची तयारी करत असताना आर्ट अँड कल्चरशी संबंधित एक प्रश्न बी सेक्शन मध्ये या ठिकाणी जाईल. त्याचे मार्क तुम्हाला या ठिकाणी 15 या ठिकाणी असेल. म्हणजे सेक्शन 1 मध्ये त्या ठिकाणी एक प्रश्न आर्ट अँड कल्चरशी असेल आणि सेक्शन बी मध्ये
त्या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला आर्ट अँड कल्चरवर विचारला जाईल, हे लक्षात असू द्या. त्यामुळे मुलांनो, व्यवस्थित या ठिकाणी इथं अभ्यासाला सुरुवात करा. ज्या कोण विद्यार्थ्यांनी आता जे जे काही तुमचे सोर्स आहे, त्या सोर्स मधनं तुम्ही या ठिकाणी स्टडी करा. मी असं म्हणेल, या ठिकाणी आता हा जो जून महिना चालू आहे, तर या जून महिन्यामध्ये GS1 तुमचा कंप्लीट करून टाका. ठीक आहे ना? GS1 जून मध्ये कंप्लीट करून टाका. कारण 30 जून पर्यंत ॲट एनी हाव या ठिकाणी तर रिझल्ट डिक्लेअर होईल अशी आशा आहे. आणि आयोग ज्या तत्परतेने या ठिकाणी आलेला आहे, त्या तत्परतेनुसार तुम्हाला लक्षात घ्या, की आयोग इथे या ठिकाणी लवकर तुम्हाला या बोधरेशन मधनं फ्री करेल, की तुम्हाला लगेच कळेल 30 तारखेला मी आहे की नाही हे कळेल. परंतु जे विद्यार्थी 30 तारखेपर्यंतची वाट पाहतील त्यांनी पास व्हायची अपेक्षा धरायचीच नाही. आत्तापासूनच आपण तयारी करायची. मला 100 मार्क आहेत. जर कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर 90 टू 95 पर्यंत मार्क असले तर होऊ शकतं तुमचं. कॅटेगरीमध्ये असाल, ओपनमध्ये असाल 100 प्लस मार्क आहे तर होऊ शकतं. लगेच तुम्ही या ठिकाणी क्षणाचाही विलंब न करता आजपासूनच मेन्सच्या तयारीला लागलं पाहिजे. आपले स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट या ठिकाणी करा. आणि बघा मी एक सांगतो मी तुम्हाला, हा पॅटर्न असा आहे ना, वीक पॉइंट स्ट्रॉंग करण्याचा नाहीये. मी काय म्हणतोय, वीक पॉइंट स्ट्रॉंग करण्याचा हा पॅटर्न नाही. जे स्ट्रॉंग पॉइंट आहे त्यांना अजून स्ट्रॉंग करायचा आणि जे वीक पॉइंट आहे त्यांना या ठिकाणी समतुल्य आणण्याचा हा पॅटर्न आहे. म्हणजे जे तुमचे स्ट्रॉंग पॉइंट आहे ते आणखीन स्ट्रॉंग करा. जास्तीत जास्त मार्क मिळवतील असं बघा. जे वीक पॉइंट आहे खूप जास्त स्ट्रॉंग करायच्या भानगडीत न पडता ते समतुल्य भागामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जिथं 10 मार्कांचा प्रश्न असेल, किंवा मुलांना 8 मार्क मिळतील, 7 मार्क मिळेल, तुम्हाला 5 मार्क मिळतील, अशा प्रकारचं नियोजन तुमचं झालं पाहिजे. तर अशा प्रकारच्या या पॅटर्नची तुम्ही या ठिकाणी तयारी करा. तर ज्या पण विद्यार्थ्यांना मेन्ससाठी 2026 साठी बॅचेस हवे असतील, तर आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहेत. त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जॉइन करू शकता. 2026च्या मुलांना मेन्सची बॅच उपलब्ध आहे. ती आपली या ठिकाणी कंप्लीट झालेली बॅच आहे, ती करू शकता. यस, मी सांगेल 2027 ला आणि 2028 ला जे कोण विद्यार्थी तयारी करत आहे, या विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच आपली 8 जून पासून या ठिकाणी सुरू होत आहे. जे विद्यार्थी 2027-28 ची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जून मध्ये 8 तारखेपासून ही नवीन बॅच आपली सुरू होणार आहे. ही बॅच प्री प्लस मेन्स अशा स्वरूपामध्ये असणार आहे. पूर्व परीक्षेचा सिलेबस आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस एकत्रितरित्या आपण शिकवणार आहोत. तर वर्षभर या पद्धतीची 15 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे. ही संपायला 6 महिने जरूर जातील. कारण प्री प्लस मेन्स असा घटक आहे. ज्या कोण विद्यार्थ्यांना आत्तापासूनच तयारी करायची आहे 2027च्या परीक्षेची, त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा. 8 जून पासून ही बॅच सुरू होणार आहे. ऑफर पण आपण दिलेली आहे. या ऑफर मध्ये तुम्ही ऍडमिशन करा. 8 जून रात्री 12 वाजेपर्यंत ही ऑफर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर ही ऑफर समाप्त होईल. 4,999 रुपयामध्ये इतिहास हा विषय प्री प्लस मेन्स आणि त्याचबरोबर रायटिंग प्रॅक्टिस असं सगळ्या अंगानं हा विषय तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. तो इथे या ठिकाणी म्हणून जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, बॅच जॉइन करायची असेल तर हिस्ट्री विथ संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन तुमच्याकडे आहे. ते तिथून तुम्ही ते डाउनलोड करा प्ले स्टोर वरनं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील ते ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. आणि जर का चॅनलला पहिल्यांदा झाला असाल तर त्याला या ठिकाणी सबस्क्राईब करा. लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल या ठिकाणी लाईक, कमेंट करा. आणि उद्यापासून आपण लगेचच या ठिकाणी या 2025च्या पेपरचं मधला एक प्रश्न घेऊन आपण डिस्कस करणार आहोत. 15-15 मिनिटाचं एक डिस्कशन सेशन आपण इथे या ठिकाणी घेणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, असंच व्हिजिट देत राहा आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.